असा तुमची सुरक्षा आता तुम्हाला भेटणारे 2 कॉन्स्टेबल तुमच्यासोबत नेहमी राहणार आहेत. दादा पुढे ठेवलं असतं पण आता काय सुरक्षा स्वीकारणार नाही यांना विचारतो. मला काय असली नसलं तर मला काय फरक नाही पडत. असली काय नसली नसली तरी समाज आहे, नसली तरी ते त्यांना वाटलं असं ठेवावं काय वाटलं बरोबर तर ठेवू नाही तर ते मला पंचायतच व्हायला लागली ते माघारी देतो त्यांच्या घरी. दुसरा विषय असा की तुम्ही बजेट चालू असताना असं म्हटले होते की सरकारने गमतीनं म्हणले होते की सरकारनं बजेटमधून आरक्षण देता आलं तर बघावं. तुम्ही गमतीनं म्हणले होते परंतु छगन भुजबळ असं म्हटले की जरांगे पाटील काही करू शकतात, बजेटमधूनही आरक्षण होऊ शकतं. तुला नाही कळायचं मला माझी भाषा. तुम्हाला डोकं बिलवून तुम्हाला अधिवेशनातून झालं नाही इथल्या दे ना उत्तर. मग नागपूरला अधिवेशन होतं त्यातून झालं का नाही, मग त्याच्यातून का होता लद्दी त्याचा अर्थ असा तुला माझा अर्थच नाही कळणार. तो पुरे हयात जाईन राहिलो वय तो गळून जाईल. तुम्हाला नादीच लागू नको. दिसायला मी असा आहे माझ्या गोरगरिबाला मी सगळं दिलं. तुला 16 तारखेला दिसत मराठ्यांना आम्ही काय दिले. तुमची सगळ्यांची इच्छा होती तिथं जाळपोळ व्हावा, दंगल व्हावा, मुंबईत गेलेले मराठी हरून माघारी यावा, शांततेत एक मराठा नाही आला पाहिजे, सगळ्यावर केसेस झाल्या पाहिजे मुंबईत, मराठ्यांचे पोरं ते गुंतले पाहिजेत, पुन्हा पानिपत सारखं मराठ्यांवरती वेळ आली पाहिजे. हे स्वप्न तुझ्यासारखे आणि आमच्यातले बी काही जण बघत होते म्हणून ते आता सोशल मीडियावर बोलतात. कारण जे मराठ्यांना मिळालं ना 2000 आणि 2001चा कायदा हा ओबीसीला आरक्षण देण्यासाठी केंद्रातल्या त्या कायद्यात दुरुस्ती करायची असली ना अधिसूचना काढावं लागते. कायदा तेव्हा बनतो कारण ह्या सगळ्या सोयऱ्यांना मिळणारे की ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत महाराष्ट्रभर त्यांना जर प्रमाणपत्र द्यायचं असलं तर ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या आधारावर देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यात दुरुस्ती करावी लागते. म्हणून आम्ही जिंकून आलेलो शांततेत. तुमची इच्छा वेगळी होती तिथं जाळपोळ व्हावा, पोरं गुतावा, पोरांना त्रास व्हावा, तिथंच मांड्या घालून मुंबईत यांनी बसा उठूच नाही. हे जे स्वप्न होतं मग धिंगाणा करायचं हे स्वप्न आम्ही गोरगरिबांच्या मराठ्याच्या पोरांनी पूर्ण होऊ दिलं नाही. म्हणून यांची सगळ्यात मोठी पोटजळी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे पोरं तिथं गेलेत म्हणजे ज्यांच्या हाकेवर लोक येत होते त्यांच्या येण्यात आता. म्हणून मराठ्याच्या हाकेवरती स्वतःसाठी लढायला लागलेत. ही एक खूप मोठं दुःख नाही. आणि काही जणांना पदन पैसे मिळाले नाहीत म्हणून ते सोशल मीडियावर येतात. तुम्हाला 16 तारखेला दिसेल किंवा या अधिवेशनात 15 तारखेला दिसेल हे कायदा पारित झाल्यावर मराठ्यांना काय मिळालं.